विरू, आज तुझ्या रूपानं साक्षात दादासाहेबच दिसलं. तेवचा आवाज, तेवच चेहरा, तेवच रुबाब, माणसासाठी असणारी तीच तळमळ दिसली. अरे दादासाहेबांच्या माघारी तूच या घराचा राजकीय वारसदार शोभतोस. तूच खरा कारभारी आणि तूच लय भारी. साहेबांचा विजय असो, साहेबांचा विरू, साहेबांचा विजय असो. अगं हे काय करतेस तू? तुझ्या पराक्रमाची आठवण जपून ठेवते. वीरू, तुझा हा पहिला पराक्रम आहे आणि माझ्यासाठी ना तू लई खास आहे. तसं अजून लई पराक्रम तुला घडवायचे आणि त्याची बी आधी ना मोठीच असेल. त्यामुळं आता हितनं पुढं तुझी प्रत्येक बातमी ना अशीच जपून ठेवणार आहे. अगं ही जी काय घडते ना, हे सगळंच माझ्यासाठी नवं आहे. लोक माझ्याबद्दल इतकी भरभरून बोलतायत, माझं इतकं कौतुक होतंय. पण खरं सांगू का, अगं एवढं कौतुक करण्यासारखं मी काय बी केलेलं नाही. असं तुला वाटतं, पण विचार कर वीर, तुझ्या मदतीनं एक कुटुंब मार्गी लागलं. जर हे काम झालं नसतं, नानांनी काही चुकीचा निर्णय घेतला असता, तर त्यांचं कुटुंब पोरकं झालं असतं ना. अहो इथं काय बसलाय? अहो काहीतरी करा. मम्मी सकाळपासून रूमच्या बाहेर नाही आलेत. अगं तुला माहितीये ना, मम्मी चिडली आहे ती. तिचा राग शांत झाला ना की येईल बाहेर. बघा बाया, नाहीतर कालच्या अपमानामुळे त्यांनी जीवाचं काही बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना. ए दीपे, काय बडबडतेस? अक्कल आहे का तुला? मेंदू नाच नाही का ग तुझा? हाय का आता? त्या सकाळपासून बाहेर आलं नाहीत म्हणून काळजीपोटी विचारलं. ए तू काळजी करायची गरज नाही. मम्मींची काळजी करायला आम्ही आहे. बाहेर ती कामं पडल्यात तशीच ती कर्ज जा आधी. हाय का निशा वहिनी, मी काय सांगायला गेली ना की तुम्ही टांगायलाच नेता मला. काय? जाऊ दे, काय नाही, जाते. जा जा. काय हो, ती दीपी म्हणतात तशी मम्मीनं काही बरं वाईट तर नसेल ना? नाही नाही, मम्मी जीव गेली एखाद्याचा. काय म्हणजे ती जीव देणाऱ्यातली नाही. ते सगळं खरं असतं तरी मला लई भय वाटते. हो चला आपण एकदा बोलून बघू. तुम्ही चला. पण मम्मी चिडली. अहो चला हो, चला एकदा बोलून बघू. चला मम्मी चिडली. तुम्ही बोल. चला. चिडली मम्मी. वाज बघा. मम्मी, मम्मी हो, मम्मी दार उघड की. मम्मी, आओ मम्मी दार उघडा की. मला तुमची लई काळजी वाटायला लागली. आओ मम्मी. मम्मी हो, अगं मम्मी दार उघड की. मम्मी, मी हो बाजूला. मम्मी, ओ मम्मी, आओ दार उघडा की. मम्मी तुम्हाला ना यांची शपथ आहे. आओ उघडा की दार. तुम्ही तुमच्या जीवाचं काय बी बरं वाईट करून घ्यायचं नाही बघा. आम्ही हाय तुमच्या सोबत. हाय का नाही? हो मम्मी, हा उघडा की दार. मम्मी, मम्मी. काय झालं? कोण खपल्यासारखं का ओरडताय? अगं मम्मी काय ग ही? तू कसला अवतार केलायस तो? मी आत्मचिंतन करणार आहे. त्यामुळं मला आता या क्षणापासून कोणाशीच काही बोलायचं नाही. आओ तुम्ही तर म्हणला होता मम्मी चिडल्यावर लय डेंजर वागतात. इथं तर पाक वाघाचं मांजरच झालंय. आत्मचिंतन म्हणजे? आत्मचिंतन म्हणजे? चला
मम्मी वीरू, तू फक्त त्यांच्या मुलाला नोकरी मिळवून दिली नाहीस, तर एका कुटुंबाला उभारी दिलीस. आणि म्हणूनच तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुझ्या कर्तृत्वाला कुणाची नजर नाही लागत. भाऊजी, हो लवकर चला, मम्मीनं काहीतरी झालंय. चला लवकर. कांचन, अगं काय झालंय तुला? ती नवरा जिवंत असताना अशी सगळे दागिने काढून लंकेची पार्वती झालीस. मम्मी ऐक माझं. अगं आज चला आणि काहीतरी खाऊन घे. मम्मी अगं काहीतरी बोल. हे असं आत्मचिंतन करून काय बी होणार नाही. झालं तर तुझ्या जीवाला त्रासच होईल. काकी आता काही जीव गेला तरी उठत नसतात. म्हणजे काकींचं कसं आहे ना, एक घाव दोन तुकडं. म्हणजे एकदा एखादं काम ठरवलं ना की ती पूर्ण झाल्याशिवाय माघार घेतच नाहीत. हाय का नाही काकी? काकी, अहो, काय झालं तुम्हाला? असं का बसलाय तुम्ही? काकी काहीतरी बोला की. तुमचं काय चुकलंय का? वीरू राहू दे. फुकटची काळजी करू नकोस. मम्मीची ही अवस्था तुमच्या दोघांमुळेच झाली. पृथ्वी असं का बोलतोयस तू? आम्ही काय केले? काय केलं? काल सगळ्या माणसांनी देखत मम्मीचा अपमान केला. तिच्यावर खोटे नाटे आरोप करून तिची निंदा नालस्ती केली. मम्मीवर संशय घेतला. सगळ्या गावात तिची इज्जत धुळीला मिळवली तुम्ही दोघांनी. नाहीतर काय. आणि आता वर तोंड करून आम्हालाच विचारतात आमचं काय चुकलं म्हणून. मम्मीच्या मनाला लय लागली कालची गोष्ट. तरी पण तुम्हाला दोष न देता सगळी चूक स्वतःवर घेऊन आत्मचिंतन करते ती. का? कारण तिचं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून. सगळं सहन करण्याच्या पलीकडे गेल्यात गोष्टी. तरी बी माझी मम्मी गप्प बसली आहे. कुणासाठी? तुमच्यासाठी. ही घर तुटू नये, एक राहावं म्हणून. पण हे असं उपोषण करताना माझ्या मम्मीची जर तब्येत खराब झाली आणि तिच्या जीवाचं जर काय बरं वाईट झालं तर मी तुमच्या दोघांना सोडणार नाही, सांगून ठेवतो. विरोबा ह्या तुम्हीच का? नमस्कार, मीच आहे. बोला की. लेकरा, एक अडचण होती म्हणून आलतो आम्ही दोघं तुझ्याकडे. आडीनडीला कोणाकडे जावं कळत नव्हतं, पण सगळ्या गावकऱ्यांनी एकमतानं सांगितलं ज्याचा वाली कुणी नाही ना त्याचा वाली विरुबाई आहे म्हणून लगलोग आलो बघा. बरोबर, तुम्ही आधी आत तरी या, मग बोलू आपण. या बसा, पाणी बिनी प्या. या पिऊ. बसायला नाही. अहो नाही नाही, थांबा. अहो रुपया थांबा. नाही काय होत नाही. याच्या बसा. आता बोला की तुमची कशी मदत करू? तुम्हाला तर माहितीच आहे विरोबाया, आम्ही रानमाळा मेंढर घेऊन हिंडणारी माणसं.
आमचा काही एक ठाव ठिकाणा नसतोय. अहो मेंढर म्हणजे मुक जनावर, त्यासनी काय कळतंय तवा. अहो म्हणून त्या दिवशी ती आपल्याच गावच्या गायरानात घुसली. पलीकडच्या गावची पोरं त्यांच्या हातीत नसताना बी उगाच दमदाटी करायला लागली आमच्या दोघांवर. आम्ही त्यांना समजून सांगितलं, पण पार हातपाय तोडायची भाषा केली त्यांनी आणि आमच्यातल्या एका पोराला मारलं बी आणि 4-5 मेंढर बी उचलून नेले. आता तुम्हीच सांगा आम्हाला, आम्ही गरिबानं नेमकं जायचं कुठे न्याय मागायला? अहो मग तुम्ही पोलिसात तक्रार का नाही केली? अहो इरुभया, पोलिसात कशाला जायचंय? अहो पोलिसात तक्रार केली म्हणजे त्या पोरासने अजून बी राग येता आणि हे प्रकरण चिघळल की त्या परात समजुतीनं होईल तेवढं बरं आहे ना. होय विरूबाई, अहो आम्हाला कुठलं बी वैर नको आहे आणि मेंढर म्हणजे आमचे जीव आहे बघा. त्यासनी काही इजा होऊ नये आणि त्यासनी नीट चराई मिळावं एवढीच इच्छा आहे बघा आमची. ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका. ती पोर आहे ना, तिथनं पुढे तुम्हाला काही बी त्रास देणार नाही आणि तुमची मेंढर बी तुम्हाला परत मिळते. बोललो तर बोललो. तसं झालं तर लय उपकार होत्याल बघा इरूबाई. बरं येऊ का आम्ही? हा ए चल चल. अहो नाही, बसा ना. तुम्ही पहिल्यांदाच आमच्या घरी आले, चहा न पिताच पाठवू आहे तुम्हाला. तुम्ही बसा, मी पटदिशी चहा घेऊन. सुनबाई, लईच लगबगीत दिसतेस, काय झालं? अहो काका, ते वीरूकडे 1-2 माणसं आली आहेत त्यांची अडचण घेऊन, त्यांच्यासाठी चहा टाकायला चालली आहे. बर बर, जाकर. इथं काकी काय खायना झाल्यात, बोलना झाल्यात, आणि ह्यांना काय चहाचं सुचते. नाहीतर काय, कोण कुठली ती माणसं ही बी आल्यात, ते मम्मीसनी भेटायच्या ऐवजी त्या वीरू भाऊजीसनी भेटायला गेलेत. बरं भेटली, ते वीरू भाऊजीने तरी इकडे मम्मीकडे आणायचं ना त्यांना भेटायला, पण ते नाही. अगं नको वाटत असेल वीरूला कांचनला त्रास द्यायला, म्हणून नसेल आला माणसांना घेऊन. त्यात काय एवढं? मम्मी, तुझा ह्यो प्लॅन सक्सेसफुल होतोय असं वाटतंय. हे बघ, पत्रकारांचा फौजफाटाच येतोय. आज तुझा गाणं लय जोरदार फिरणार आहे बघ. पृथ्वी, त्यांची सगळी व्यवस्था करा. त्यांना बसायला चटई टाक, चहा पाण्याचं बघ. आणि त्यांनी विचारलं ना तुला तर त्यांना सांग, मम्मीचं काल रात्रीपासून आत्मचिंतन पर उपोषण सुरू आहे. होय होय, ठीक आहे. पप्पा, तुम्ही चटई घ्या टाकायला. आणि निशा, चल आपण सगळं आवरू. बरं. काय काकी, बोला की तोंडाने, काय बोलताय ती काय कळलं नाही. अहो म्हणजे बनकर तुम्ही एकटाच आला, बाकीचे पत्रकार कुठे आहेत असं म्हणते मम्मी. ठीक आहे, तिकडे वीरूभाई बशी जाऊन बसलेत सगळे. आता काय, वीरूभाई ट्रेंडिंगचा माणूस आहे ना,
तर लोक त्याला मानतात, लोक त्याचा आदर करतात, लोक त्यांचं ऐकतात, लोक त्यांना इथलं कारभारी समजतात आणि लोकांची गर्दी पण आहे त्याच्यापाशी. त्यामुळे पत्रकारांना काय वाटलं की ब्रेकिंग न्यूज इथं नाही, वीरूबाईंपाशी, म्हणून तिथं जाऊन गप्पा मारत बसले. पण यो भाऊ बनकर इथं आला तुमची गाठ घेण्यासाठी. कसं आहे माहितीये का काकी, मी खाल्लेल्या ताटात चूळ भरत नाही हो, म्हणून. अहो बोला की काकी, अहो काहीतरी ब्रेकिंग न्यूज द्या. अहो काकी, अहो बोला की काकी. असं गप बसून कसं चालेल, बोलल्याशिवाय न्यूज कशी येणार आम्हाला? अहो बोला की. मम्मी नाही बोलणार, मम्मीचं आत्मचिंतन सुरू आहे ना. काकी आणि आत्मचिंतन कसं माहितीये काकी, अहो तुमचा स्वभाव लाल मिरची आणि तिखट जाळे, त्याचा ठेचा करायचा सोडून निवारण्यासारखं आत्मचिंतन काय करत बसलाय? अहो काकी, काय होत नसते चिंतन बिंतन करून, त्यापेक्षा काहीतरी तिखट जाळ करा, जाळ झाला पाहिजे. मम्मी ही सगळं जनतेसाठीच करते. काल रात्रीपासून उपाशी बसली इथं, काय खाल्लं नाही का पिलं नाही. अहो पृथ्वी दादा, लोकांना काय फरक पडणार आहे का काकींच्या या आत्मचिंतनानं? काय वीरूच्या इमेजवर काय फरक पडणार आहे का यांच्या आत्मचिंतनानं? ओ पृथ्वी दादा, काही खाल्लं नाही ना तर काकींनाच बळ्यानं सलाईनवर जावं लागेल. चालेल, आता काय बी झालं तरी मम्मी अजिबात मागं हटणार नाही. अहो काकी, लोकांना शांती नकोय आता, क्रांती हवी, क्रांती. अहो ते बघा आमचे पत्रकार मित्र इथं आले का, अहो डायरेक्ट वीरूबाईंपाशी जाऊन बसल्यात. अहो साधं कुत्र तर भिरकलंय का गावातलं तुमच्याकडं? हा बरं ते झालं, तुमच्या पक्षातल्या कुठल्या माणसानं तरी विचारलंय का तुम्हाला? त्यामुळं काकी ही नाटक थांबवा. अहो चर्चेत यायचं असेल ना तर वेगळं काहीतरी करायला लागेल. अहो याच्यात काहीच बातमी नाही. चला येतो, चला जडपचा नमस्कार. मम्मी, तुझ्या हातनं झेडपी अध्यक्षाचं पद काय केलं? तो बनकर तर हवेतच उडायला लागला. तू नको लक्ष दिवसाच्या बोलण्याकडे. काय चुकीचं बोललाय हो बनकर? हे असलं मौन बिन करून खरंच गावाला काय फरक पडत नाही. त्यामुळे मलाच काहीतरी घाणा फिरवायला पाहिजे. या वीरूने केलेला सगळा फुपाटा उडून जाईल आणि कांचन सूर्यवंशी नावाचं वादळ आल्यावर सगळी टाळ्यावर येतील. ए थांब. मी माझं इथं आत्मचिंतन चाललंय आणि त्याचं कुणाला सोयर सुतक सुद्धा नाही. वर तर वर 4 माणसं गोळा करून माझ्या विरोधात पितोत आहे वय. त्यांच्या मड्यावर चहा बी नेऊन वत्यास वय. हो काकी, तुम्ही समजता तसं काहीच नाहीये. त्या माणसांचं वीरूकडे काम होतं म्हणून ते आले होते. आणि घरी आलेल्या पाहुण्यांना चहा पाणी विचारणं हे तर संस्कार आहेत ना या घरचे. ए तू मला नको शांतपणा शिकवूस. तुझी चाल मी चांगली ओळखून आहे. तुझं लगीन लावून दिलं त्याचा असं मग फिरतेस वय. तुझा दोष नाही ग, तुझ्यात रक्तच अंकुश रावाचा आहे ना. मग दगा फटका तर तू करणारच ना. काकी काय बोलताय तुम्ही? अगं खरं तेच बोलते मी. माझ्या वीरूला माझ्यापासून लांब करायचा प्लॅन आहे तुझा. आणि आता जे काही घडलं इथं ते जाऊन सांगशील त्याला तिखट मीठ लावून. काकी अहो असं काही माझ्या मनात बी नाही. हे कळलंच मला. जा कुणाला सांगायचं त्याला सांग. वीरूला सांग नाहीतर त्या पत्रकारांनी सांग. मी कुणाच्या बापाला भीत नाही तर. चालीत ना चालती हो. आणि परत जर किचन मध्ये पाय ठेवलास ना तर घाणाच फिरवीन बघ.